सारी दुनिया गुड मॉर्निंग. घेते मी. आज लेट झाले. लास्ट टाइम वर होतो. अबे अरे भागो. अरे सांडतंय. इथंच पाणी येत चाललं. पहिला दिवस आहे ना. आनंद वाटला पण येत जा. काय करायचं? हो. दादा साहेब नमस्कार. काय माहिती काय करते माझी लेख आहे मग काय करायला ते करते. बघितलं का? बरोबर कुठायला इकडे इकडे. परत 1 2 4 1 2 दोघं आउट. एक काउंट करते आणि एक बरोबर जुळते दोघांना. काका कसं वाटतं आता आपण चाललोय कोणाला तरी भेटायला? माझ्या देवाला मी भेटायला चाललोय ते म्हणजे सयाजी शिंदे सर. आणि त्यांच्याबद्दल मला इतका आदर्श आहे, इतका गोडवा आहे आणि ते मला भेटतील आणि काही गोष्टींमध्ये मला सल्ला देतील तर मला छान वाटेल. चला चला लवकर. टीम आहे बोर्डेश्वरला गौंजे स्टेडियमच्या बाजूला काम करते प्रकाश सर. खास करून म्हणजे आपल्याला ही सगळी तिकडे जे आपण ग्लेशियर काढून तिथं जे आपले नेटिव्ह स्पेसीसचे जे प्लांटेशन करणार आहोत त्यासाठी ही सगळी टीम आपल्याला उपयोगी पडणार आहे. आणि अलीकडच्या बाजूला आपले निसर्गमित्र विभाग सावरकर मंडळ काम करतात. ही सगळी मंडळी आज आले एका हाकेवरती सगळे धावून आले. तर सगळ्यांना वाटतं की ते काम व्हावं, आपला डोंगर जो तो हिरवागार व्हावा देशी वृक्षांच्या. आणि नितीन तुम्हाला पण तीच खरं तर अपेक्षा आहे की यासाठी जे काही सपोर्ट करतील हा चेहरा आपल्याला हे सगळं पुढे न्यायला उपयोग मदत करेल. पण इथे मात्र सातत्याने काम करायला मात्र तुमचं पाठबळ लागेल. त्याच्याबद्दल त्यांनी स्वतः त्या ठिकाणी आणि ते काम वय वर्ष फक्त सासर.
यायचं आहे फोनवरती बोललो शिंदे सरांनी सांगितलं त्यावेळी तिथेच वर जायचं हार्डली 300 मीटर वर आणि 90% खडक पडून पोल नुसतं कष्ट करू नका मार्ग दाखवा तिथपर्यंत आम्ही जातो की कष्ट किती करणार थोडंसं करूया. आता कसं आहे आता पाण्याची नमस्कार आलं नाही जागेवर पोहोचलोय. थ्रू वगैरे आपण एक ग्रुप बनवायचा आणि एरिया वाईज एक टीम बनवायची आणि त्यांना प्रत्येकांना ती जबाबदारी द्यायची. आपलं मेन मोटिव्ह आहे झाडे लावा, झाडे वाढवा आणि झाडे जगवा. या इनिशिएटिव्हने आपण हे काम करायचं. याच्यात लोकल अथॉरिटीज ह्यांना घेऊन डेव्हलप करायचं म्हणून मग फिश बर्डिंग कशा पद्धतीने करता येईल, काय करता येईल याचे प्रयत्न सुरू आहेत. बरेच लोक छान काम करतात, फार मस्त आहे. यांचं ते महासीडच्या कॉन्झर्वेशनचा प्रोजेक्ट तर फारच सुंदर असा तो उभा राहिला, सस्टेन पण झाला. पण अर्थात त्याला बरीचशी आव्हानं आहेत आणि त्या आव्हानं आपणच निर्माण केली माणसांनी आपल्या जीवनशैलीने. इंद्रायणी रिव्हरमध्ये जे तुकारामांची आख्यायिका आहे की 5 फुटाचा मासा होता महाशीर, त्यांनी त्यांच्या गाथावरती आणल्या. तर तो मासा टोटली नामशेष झाला होता. झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने 3 वेळा सर्वे करून डिक्लेअर केलं की इट इज एक्सटिंक्ट फ्रॉम इंद्रायणी रिव्हर. मग आम्ही तो पुनरुज्जीवन करायचं ठरवलं तिथं. मग ते आम्ही आमच्याकडे एक ओगले म्हणून यातले तज्ज्ञ होते, तर त्यांचे आम्हाला आमच्या बॉडीवरती आहे फ्रेंड्स ऑफ नेचरच्या. मग त्यांच्याकडून टेक्निकल नॉहाव घेतला. काही फ्राय आम्ही दिल्लीवरून मागवले, काही फ्राय टाटाकडून मागवले इन ब्रीडिंग होऊ नये म्हणून. आमच्या इकडं फ्रेंड्स ऑफ नेचरमध्ये 3 सिस्टम्स केले सिमेंटचे मोठे. तिथं आधी त्यांच्या ज्या ओरिजिनल वॉटर क्वालिटीला त्यांना तिथं स्टेबल केलं. त्याच्यानंतर इंद्रायणीचं पाणी खूप घाणेरडं आहे, प्रदूषित आहे. त्यांना टप्प्याटप्प्याने त्या पाण्याची सवय केली. म्हणजे दुसऱ्या सिस्टममध्ये थोडंसं अजून फायनली आम्ही जवळपास 2 वर्ष आम्ही आमच्या खर्चाने केलं. आणि त्याच्यानंतर मग एकदा ते गव्हर्नमेंटची आम्हाला नंतर एड मिळाली वस्तू स्वरूपात. तर मग आम्ही त्यानंतर मग तिथं गव्हर्नमेंटची एड घेऊन मोठ्या प्रमाणात ते केलं. आता तुम्ही ब्रिजवरती उभा राहिला तरी 2.5-3 फुटाचे मासे दिसत आहेत देहूच्या. आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती पण महासीरची एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती, तिथेही आम्हाला त्यांनी बोलवलं होतं. आणि इतक्या सगळ्या ह्याच्यामध्ये मोजके 2च प्रकल्प फक्त वर्ल्ड प्लॅटफॉर्मवरती अशा प्रकारचे सक्सेसफुल होते. वन ऑफ दॅट प्रोजेक्ट वॉज दिस प्रोजेक्ट. त्या माशाचं नाव काय? महासीर. महाशीर. 3 प्रकारचे आहेत महासीर, त्यातला हा एक. टोर पिट्यूटवर आपण इकडं हे केलं होतं. म्हणजे टोर आहे, टोर पिट्यूटवर आहे, वेगवेगळे 7 स्पेसीज आहेत. महादेव मोठे ओरिजिनल होते. आता आम्ही एक फिल्म करतोय तांडेल नावाची, त्या तांडेल जवळ करतो तो अख्खं शूटिंग आम्ही मालवणच्या समुद्रातच करतो. अच्छा. तर ते मासे कसे संपवले जातात ट्रोलर आणि जागतिक त्याच्यावर काय चाललंय आणि कशी ती जमातीत संपवून टाकतात त्याच्यावरच आहे. सर नमस्ते, खूप लवकर आला सर, तुम्ही 10ला सांगितलं तुम्ही. नाही, मध्ये एक प्रोग्राम लेट होईल म्हणलं. ओके ओके आहे, बसा बसा बसा. पूर्वी मी सातारला उपवन संरक्षक म्हणून काम केलं होतं सरांनी. आम्ही तिथेही चांगली एक गार्डन डेव्हलप केली होती हायवेला. तर बाकी आणखीन 1-2-3 ठिकाणी आम्ही कामं बरोबर केलेली आहेत सरांच्या बरोबर. आता इथलं आहे आणि असं चालू बरेचसे कामं. आणि यांचं म्हणजे हे टीम आहे अशी टीम आहे, अशी टीम आहे. पण अजून काय लागणार आहे म्हटलं पाण्याची सगळी व्यवस्था करू आणि अख्खा डोंगर बदलू आपण, फक्त टप्प्याटप्प्याने बदलू. डिएफओ सर एक आता डिसिजन असं झाला की जी 600 झाडं पॉसिबल आता आहे का घालून निघतो करंजच्या नावानं, झाडाच्या नावानं. आहे त्यांच्याकडे तुम्ही आहेत ना? हा ठीक आहे. सर सनलाईट डोळ्यावर आणि दुसरी एक गोष्ट काय माहितीये का, की जे म्हणले ना की मोठ्या झाडांच्या बाजूला नका लावता, तिथे मोठे लावले, तिथे एक लावलंय, थोडंसं लांब लावलंय. वा
परफेक्ट. बोला चिंचेच्या नावानं. थँक्यू थँक्यू सर, थँक्यू सो मच. हो ना, फार सातत्यपूर्ण काम करणारी मंडळी आहेत, म्हणून मी खरं तर तुला ही विनंती करतो मित्रा. हा, फार चांगली आणि ह्याच्यामुळे फार मोठा फायदा होईल निसर्ग संवर्धनाच्या कार्यामध्ये. बस एवढंच आहे. बस. येस, ओके. फोटो काढूया. प्रॉब्लेम नाही. फक्त आम्हाला वरती पाण्याची सोय करून द्या. गोरडे होत्याचं नव्हतं करून द्या. हा, पाण्याची सोयीचं आज मशीनचं काम होणार. काय काय प्रॉब्लेम कुठले सुटले कुठले नाही. 3 किलोमीटर वरती पाणी चढवावं लागेल. स्टेडियम कुठं पाईपलाईन करायला वाघजाईला आलेलं आहे. सयाजी सरांना मी आत्ताच भेटून आलो. ते मला देवासारखेच भेटले आणि देवच आहेत. जसं सचिन तेंडुलकरला जग दुनिया मानते तसंच मी माझ्या सयाजी सरांना मानतो आणि सर्वांसाठी ते देव आहेत. आणि त्यांनी मला बराचसाच सल्ला दिला, झाडं कशी लावायची, झाडं किती खड्डे खोल घ्यायचे. आणि त्याने जो सल्ला दिलेला आहे तो मी आत्मसात करून मी माझी जिद्द आणि कस लावून संपूर्ण काम करत आहे आणि करणार. आणि माझ्याबरोबर बरेचसेच मेंबर्स जमा होऊ लागलेले आहेत. त्यामध्ये मुली पण आहेत, मुलं पण आहेत आणि मला भरभरून सहकार्य करतायत. तो माझा मोठा, ती माझी मोठी जमेची बाजू आहे आणि यातून मला खूप आनंद होतो, समाधान वाटतं आणि संपूर्ण दिवस चांगला होतो. तुम्हाला देखील जमल तसं माझ्या ग्रुपमध्ये सामील व्हा. पाणीवरती 3 किलोमीटर चढावं लागतं आणि तुम्ही आलात तर झाडांची भरभराटी होईल आणि सर्व आपण मजा घेऊ, आनंद घेऊ आणि समाधानी राहू.